दोन्ही टीम दाखल झालेत. आमचे अंपायर्स राजू नागवा सर, इर्षाद दांडेकर सर देखील दाखल झालेत मैदानामध्ये. दोन्ही अंपायर्सला देऊयात ऑल दी बेस्ट आजच्या या मॅच साठी, या स्पर्धेसाठी. पाटण तालुका टेनिस क्रिकेट अंतर्गत युवक मित्र मंडळ सावळेवाडी व विठ्ठल रखुमाई जनसेवा प्रतिष्ठान शेजबळवाडी आयोजित जे हनुमान चषक 2024. पहिला नमन करूया श्री गणेशाला. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक करूयात. पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला, छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक करूयात. ज्या मातेनं जन्म दिला आणि ज्या मातीने नाव दिलं त्या मातेला आणि त्या मातीला प्रणाम करूयात. ज्या खेळपट्टीनं ज्या मातीच्या कणाकणानं आमच्या मनामध्ये राज्य केलंय आणि ज्या मातीच्या कणाकणाला आम्ही सोन्यापेक्षा जास्त किंमत देतो असे क्रिकेटची खेळपट्टी, त्या खेळपट्टीला नमन करूयात आणि आजच्या दिवसाला मात्र करूया सुरुवात. आजच्या दिवसाला सुरुवात करत असताना दोन्ही टीम एकमेकांसोबत सज्ज आहेत. RB11 बाचोली एका साइडला बॅटिंग साठी दाखल झाले, कारण की नाणेफेकीचा कौल DK स्पोर्ट्स पाटील आबाडच्या दिशेने राहिला. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, आणि त्यांनी आमंत्रण केलंय या आणि बॅटिंग करा. तर लेट्स सी, सुरुवात होते आहे जे हनुमान चषक 2024 ला. तमाम खेळाडूंसाठी आज आणखीन एक स्वप्न असेल की जे हनुमान चषक कोणाच्या नावावरती असेल, आणि यासाठीच होतं हा सामना. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले द क्रिकेट. पहिला चेंडू बॅट्सविंग केली जाते, निघून जातो बॅटिंग पॅडच्या मधून. मल्हार यावेळी ओपन करतोय RB11 बाचोली टीम कडून. नॉन स्टॅकिंग एंडला बॅटर तुम्ही पाहताय योगेश. तर गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती घेतले ऋषीनं. DK स्पोर्ट्सचा एक अष्टपैलू खेळाडू ऋषी. फुल टॉस होता, बॅटीची टॉपेज आहे, विकेट कीपर नो बॉल. संधी भेटली आहे, संधी भेटली. मल्हार मनातल्या मनात बोलत असेल ही संधी भेटली आहे मला, कारण की या फुल टॉस चेंडूवरती एक पंच करण्याचा प्रयत्न त्याचा. बॅटीची वरची एज लागली आणि चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय की काय तोपर्यंत नो बॉलचा इशारा आला. फ्री हिटचा चेंडू. एक संधी भेटली आहे मल्हारला. जागेहूनच खेळला हवेमध्ये चेंडू. यावेळी मात्र आहे अक्षय चेंडूच्या खाली. एकच धाव घेतली जाते. थोड्या वेळासाठी मल्हारला वाटलं चेंडू आरपार जातोय, पण हवेचा वेगाचा विचार केला, हवेची दिशाचा विचार केला तर चेंडू आतमध्येच राहिला. एक धाव धावून घेतली जाते. स्ट्राइक रोटेड. योगेश आला आता स्ट्राइकला. एक चांगलं बॅटल दोघांमध्ये रंगलं जात आहे. सोडून दिलाय, पाहिला, ओळखला, जज केला. इर्षाद दांडेकर सर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ऋषी म्हणजे DK स्पोर्ट्स पाटील आबाड या टीमला सातत्याने एक चांगली उभारी देणारा अष्टपैलू खेळाडू. हो, यावेळी देखील पंच केलाय. हवेमध्ये अक्षय आहे, चेंडू पर्यंत येतोय, कॅच ड्रॉप झाली आहे, पण 2 धावेचा प्रयत्न कंप्लीट केला जातोय. सकाळच्या सत्राला पहिलीच मॅच खेळली जाते, त्यामध्ये आपण पाहिलं तर कॅच घेण्याचा प्रयत्न, तो देखील ऑस्ट्रेलियन स्टाईल. आणि अशा वेळी चेंडू एकाच हातावरती आदळला आणि धरतीला दान झाला. RB11 बाचोली एक खडतर प्रवास त्यांच्या वाट्याला. मात्र याच प्रवासामधून त्यांना 3 ओव्हरची मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट उभं करावं लागेल. बॅकफुटला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अगदी गलीमध्ये डिक्लेअर मध्ये एक धाव. धावा येत आहेत. मल्हार एका साइडला, योगेश दुसऱ्या साइडला. मात्र दोघांच्या मनामध्ये चाललेला विचार आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून स्पष्टपणे करून दाखवणारा DK स्पोर्ट्सचा एक घातक गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच ऋषी. धावसंख्या 6, 6, लॉस ऑफ दी 0 विकेट. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4. 2 टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेमध्ये अक्षय पुन्हा एकदा जातोय अडवण्याचा प्रयत्न ओहो वॉट अ स्टॉप पण 2 धावेचा प्रयत्न यशस्वी राहील. बऱ्याचदा एखादा खेळाडू चेंडूच्या मागे धावत असतो थांबावं की कॅच साठी जावं या दोघांच्या मध्ये असतो निर्णय. तो योग्य वेळी योग्य निर्णय होणं गरजेचं आहे. तोच अक्षयनं योग्य निर्णय घेतला थांबला आणि चेंडूचा बाउन्सला पूर्णपणे स्टॉप केलं. आत्ताच्या देखील 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होते. डीके स्पोर्ट्स पाटील आवाज दोघांचे हात आता डोक्यावरती आहेत की आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 2 कॅचेस ड्रॉप करणारा हा संघ आता RV11 बाचोलीच्या खेळाडूंना बॅट्समनला थांबू शकतो का हा प्रश्न आता उपस्थित झाला. अखेरीस RV11 बाचोली बॅटिंग करत असताना धावसंख्या झाली आहे तब्बल 9. मिश्रा अनिकेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. पॉवर प्लेचं षटक संपलं गेलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टाळा खोलला गेला. अम्ब्रेला टाईप असलेलं क्षेत्ररक्षण आता मात्र विस्तारलं गेलं आणि संपूर्ण क्षेत्ररक्षण आता मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने हळूहळू सरकू लागल्या. सर्कलच्या आतमध्ये तब्बल तुम्ही पाहता विकेट किपरला पकडून तब्बल 5 खेळाडू आता मात्र सर्कलच्या आतमध्ये आहेत. हो या मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडामध्ये आला कागोरा रिझनला निघून जातोय बोटाला चटका देऊन सीमा रेषे पार. अप्रतिम षटकार. योगेशने आपल्या संघासाठी षटकारांचा श्री गणेशा केलेला असं म्हणायला हरकत नाहीये. अप्रतिम फटका होता बॅटच्या रडामध्ये निघून गेला मॅक्सिमम साठी. विकेट सोडून दिला चेंडू लेग स्टिकला सोडून व्हाईट बॉलचा इशारा. राजू नागपास सर यांचा इशारा आला. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. एक चांगली टोटल मिळवण्याचा प्रयत्न RV11 बाचोलीच्या दोन्ही खेळाडूंचा सध्या मात्र चालू आहे. बॅकफुटला स्क्वेअर कट पुन्हा गली रिझन आणखीन एक धाव डिक्लेअर मध्ये येते. या एका धावेच्या मदतीने तब्बल 17 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. 17 ऑन अ स्कोर कार्ड. गोलंदाजी करत असताना आतापर्यंत अनिकेतला पहिला चेंडूवरती षटकार आला जो आपण पाहिलं तर इंद्रजित पाटील दादा अगदी काव कॉर्नरला उभा असताना त्याच्या हाताला चटका देऊन गेलेला. त्या षटकारानंतर व्हाईट बॉल आला आणि आताचा चेंडू ओव्हर पिच पूर्ण खेळण्याचा प्रयत्न राहिला. जाग्यावरूनच कुठलाही फुटवर्क नाहीये. अवे फ्रॉम दी बॉडी नजरेपासून बाहेर हातापासून बाहेर शरीरापासून बाहेर बॅटीपासून बाहेर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. जिथे यश भेटला अनिकेतला. बऱ्याचदा आपण ज्या दिशेनं चाललोय ती दिशा बदलण्याची वेळ येते तेव्हा दिशा बदलणंच गरजेचं असतं. ते अनिकेतनं केलं दिशा बदलली. बॅकफुटला पुन्हा एकदा मल्हार येस करतोय योगेश नो करतोय. येस नो च्या मध्ये मात्र ही धाव आता भेटेल आणि अखेरीस ही धाव भेटतीये. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. येस लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. अखेरीस मल्हारला स्ट्राईक वरती आणण्याचा एक प्रयत्न राहिला होता योगेशचा तो त्याने सार्थ पूर्ण केला. टीमची टोटल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 118 तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला तर तो 4 झालेला म्हणजे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन अगदी लॉंग ऑन मध्ये खेळाडू उभा काव कॉर्नर रिजन. मल्हार बिग हिट साठी जाणार हे माहिती होतं प्रत्येकाला. अनिकेतला देखील यासाठी स्लोअर 1 ठेवला. बॅट स्विंग होते आणि स्विंग अँड मिस डॉट बॉल निर्धाव चेंडू. 1 टू गो ओव्हर क्रमांक 2.
यावेळी देखील आपण पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न, विकेट कीपर चेंडू पकडतो, फेकतो तो मध्ये वॉटर थ्रो, अप्रतिम थ्रो. राजू रोडे सर होते इथे, विकेट कीपर सुनील सागावकर सर होते, अप्रतिम थ्रो केला. वॉटर थ्रो, पहिली विकेट योगेशच्या माध्यमातून रनआउटच्या पद्धतीने ओव्हर क्रमांक 2च्या समाप्ती होत असताना येते आणि RB11 बाचोली टीमला पहिला धक्का भेटतोय. योगेश बॅक टू डक आउट. क्रिकेट का हूं मैं दीवाना. सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सुनील सागावकर सर यांना दाखल केले. मात्र मगाशीच राहुलजी पेंडाकर सर यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की राजू रोडे सर यांच्याकडे लक्ष द्या, प्रत्येक चेंडू मागे ते काही ना काहीतरी सांगतात आणि सध्या पण ते ऍक्टिव्ह मोड मध्ये आहेत. नेहमी 24 तास ऍक्टिव्ह मोड मध्ये राहणाऱ्या एक उत्कृष्ट खेळाडू म्हणजे राजू रोडे सर. फिरकीचा जादूगर आहे. यावे मात्र बॅटीची कट आहे का, खेळाडूची कुठली हालचाल नाहीये, यावं लागेल. लीडिंग आहे चायनीज कट, लेमन कट. चला ये निकल पड़ा, बैटर बैक टू द डक आउट. रितेश आया, रितेश चला गया. ती पहिल्या चेंडूवरती बाद जाणारा खेळाडू येणाऱ्या सीझन मध्ये काहीतरी धमाका घेऊन येईल, कारण की बऱ्याचदा सुरुवात ही अडखळत होत असते, मात्र शेवट सोनेरी अक्षरानं लिहावा असे बरेचसे खेळाडू करत असतात. त्यातलंच एक नाव रितेश असू शकतं, ज्यानं आतापर्यंत क्रिकेट गाजवले. मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला राहुल. पहिला चेंडूवरती विकेट, फुलटॉ चेंडू क्रॉस बॅटेड खेळला गेला, बॅटीच्या टॉपला अगदी निघून जातो, मिड विकेट रिजनच्या बाहेर. अप्रतिम जय हनुमान चषक 2024 चा षटकार. चोवीस धाव संख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. यावेळी देखील थोडासा बाहेर ठेवलाय, अवे फ्रॉम दी बॉडी. चांगली गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर राहुलने आल्याच क्रॉस बॅटेड एक मोठा षटकार लगावला. यावेळी देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, फिंगर रोल केले जाते, दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याचा जो आतापर्यंतच अनुभव आहे तो अनुभव या मॅच मध्ये दाखवला जातोय सुनील सागावकर यांच्या माध्यमातून. नो बॉल, इट्स अ नो बॉल. थ्रो बॉल अंपायर कॉल येतोय. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तो पण मात्र आपण डेंजर झोनला. नॉन स्ट्रायकिंग एंड, अंपायर कॉल येतोय, हो युटी आउट, पण लेग अंपायर कॉल आलाय, इट्स अ नो बॉल. असतील धावून घेतलेल्या धावा असतील, नो बॉलच्या धावा असतील. बंपर ऑफर, विंटर ऑफर आहे ही, थंडीतल्या महिन्यामध्ये येणारी ऑफर. यानंतर जय हनुमान सुपुगडेवाडी आणि रेणुका देवी स्पोर्ट्स आपण दोघांनी सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. येस, टीमची टोटल सध्या आहे 26 आणि ऍड करून किती होते ते तुम्हाला सांगतो. अंपायर फक्त 2 मिनिटं आम्हाला द्या, कारण की आता पॅनल्टीच्या धावा किती आहेत आणि काय त्यामुळे ऍड करून लगेच तुम्हाला कळवतो. गुड डिसिजन, अगदी क्विक डिसिजन दिला राजू नागपास सर यांनी. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, एक कष्टपैलू खेळाडू ते देखील राहिलेत आणि तदनंतर क्रिकेटची सेवा. आता धावा आहेत 26.
येस थ्रोच्या 3 धावा, नो बॉलची 1 धाव आणि धावून घेतलेली 1 धाव म्हणजे तब्बल आताच्या 5 धावा आणि गोलंदाज फक्त या स्पर्धेसाठीच बँड असेल. तब्बल आताच्या या 5 धावा. फ्री हिटचा चेंडू. हो यावे पंच केलाय. अप्रतिम फटका निघून जातोय मॅक्सिमम साठी. वॉट अ स्ट्रोक. वेळ बदलली, काळ बदलला, मॅच बदलली, धावसंख्या बदलली, खेळ बदलला. आता आरवी 11 चा बोलबाला चालू झाला आणि नियमावली तुम्ही वाचलीत तर त्यामध्ये थ्रो बॉलिंग साठी 5 धावांची पेनल्टी दिली आहे. म्हणजे थ्रो बॉलचे 5 धावा, धावून घेतलेली 1 धाव, नो बॉलची 1 धाव, तब्बल 7 धावा. यावेळी देखील फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. मिड विकेट रिझन जातो चेंडू खाली. कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. बॅटर गॉन आणि धाव संख्या आता तुमच्या समोर आम्ही घेऊन येतो. टोटल धाव संख्या किती झालेली आहे? टोटल धाव संख्या आहे 37 आणि 38 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 38 रन्स टू विन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टीम साठी. हेच एक क्रिकेट या 2 ओव्हर मध्ये डीके स्पोर्ट्स आरबी 11 बाचोली शांत होती. ती मात्र तिसऱ्या ओव्हर मध्ये एका थ्रो बॉलिंग मुळे 7 धावा प्राप्त करून गेली. कारण की थ्रो बॉलिंग साठी जी नियमावली तुम्हाला पाठवली आहे त्या नियमावलीमध्ये तब्बल 5 धावा पॅनल्टीच्या आहेत. म्हणजे 5 धावा पॅनल्टीच्या, नो बॉलची 1 आणि धावून घेतलेली 1, तब्बल 7 धावा त्या एका नो बॉल वरती भेटलेल्या आहेत. आणि तिथेच खेळ पलटला, बदलला. पण अब भी पिक्चर बाकी आहे. ये तो सिर्फ झाकी आहे. सेकंड इनिंग अजून बरीचशी बाकी आहे. लेट्स सी आरबी 11 बाचोली कशी गोलंदाजी करते. टॉस साठी या जय हनुमान सुपुगडेवाडी आणि रेणुका देवी स्पोर्ट्स. प्लीज बोथ द कॅप्टन्स आदरणीय प्रशांतजी घारगे साहेब, आमचे सोन्या बापू साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय या मॅचचा. हॅलो, जाऊया टॉस साठी आवाज ऐकूयात. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक आवाज श्रीकांतजी साबळे सर यांच्या आवाजातून आपण टॉस ऐकूयात. सध्या मॅच आहे जय हनुमान सुपुगडेवाडी आणि रेणुका देवी स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये. दोनच मिनिटं बापू. सर तुमच्यापर्यंत पोहोचताय. श्रीकांतजी साबळे सर, आफ्टर देन आपण टॉस घेऊयात. हॅलो हॅलो. तर आतापर्यंत आपण दोन्ही क्षेपण यंत्रावरती एक पाटण तालुक्यातील गोड आवाज ऐकत होतो. त्या आवाजाने या टेनिस क्रिकेटला अक्षरशः वेड लावलं. किरणजी मस्कर सर यांचा आपण आवाज ऐकत होतो. जाऊयात आता टॉस का बॉस या मंचावरती आपण पाहतोय. मान्यवर सोने बापू देखील आहेत. सुपुगडेवाडी एका साईडला टीम आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडला श्री रेणुका देवी स्पोर्ट हा संघ आपण पाहतोय. कॉल कोणाचा असेल? यस, सुपुगडेवाडीचा कॉल असेल. छापा इज कॉल आणि काटा मात्र श्री रेणुका देवी स्पोर्ट यांच्या पारड्यात पडलेला आहे. आज सकाळपासून इथं आलाय आणि आल्यापासून गुलाबी थंडीचा आस्वाद आणि क्रिकेटचा हा मोहक रंग पाहून काय वाटतंय? खूप भारी वाटतंय आणि ग्राउंड पण खूप छान आहे आणि सकाळपासून खूप थंडी पडली तर आणि त्यात आम्ही बॅटिंग करण्याचा पहिला हे करू आणि चांगला स्कोर बनवायचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊयात. समोरच्या संघाने नाणेफेक जिंकले, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. तुम्ही जर नाणेफेक जिंकली असती तर काय घेतलं असतं पहिल्यांदा? आमचा फिल्डिंगचा चॉईस होता आणि आम्हाला फिल्डिंग आता दिलेली आहे समोर. तर लेट्स सी, बघू काय होतंय. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. 2 मिनिटं बापू. तर आपण गावावरून आलाय आणि आपल्या साबळेवाडीची स्पर्धा आणि आपल्या साबळेवाडीतील सर्व तरुणांनी, सर्व वयस्कर ग्रामस्थांनी देखील एक आणखी या पद्धतीने तुमच्यासाठी आयोजन येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन भव्य दिव्य होत जातील. नाईट स्पर्धा आहेत तुमच्यासाठी, बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी आहेत.
सुरेख फटका यावेळी देखील खेळून काढलाय. अगदी मिड विकेट रिझन खेळाडू आहे. वन बाउंड चेंडू गॅदर केला जातोय. विकेट किपर नाही तर गोलंदाजाच्या दिशेने थ्रो केला. आपली पाटण तालुका प्रीमियर लीग असेल ती देखील नाईट आहे. 5 दिवस 5वं वर्ष आहे आणि ती देखील स्पर्धा नाईट आहे यंदाच्या वर्षाने. बऱ्याचशा मोठे प्राइज आहेत पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये. त्या लीगला सपोर्ट करणारे राहुलदादा पेंढारकर साहेब इथेच आहेत व्यासपीठावरती. नेहमी सपोर्ट असतो शशी भाऊ जाधव यांचा साहेबांचा. ओहो फटका चांगला हवेमध्ये मिड विकेट रिझनच्या याच्याला या निकाल पडा. अप्रतिम फटका. वॉट अ स्ट्रोक. 6 धावेसाठी ऋषी थांबणार नाहीये. ऋषीला थांबवणार कोण? आणि सुनील सागावकरच्या बॅट मधून आलेला फटका. सुनील सागावकर. सुनील भाऊला माहिती आहे भाऊ आपण एक्स्ट्रा दिल्यात, आपल्याकडून जे एक्स्ट्रा गेल्यात त्याच आपल्याला परत भरून काढायचे. ये हात से लो ये हात से दो. गिव्ह अँड टेक. आणि मल्हारच्या विरोधामध्ये भाई कारण की मल्हार RB11 बाचोली टीमचा एक घातक गोलंदाज आहे. पहिला वार घातक वर केलाय. पलटवार द्यावा लागेल या मॅच मध्येच. टर्न झाला. थोडासा कट केलाय. टर्न करण्याचा प्रयत्न. अंपायर कॉल येतोय व्हाईट बॉल. इट्स व्हाईट बॉल. +1. आत्ताच्या 2 धावा आहेत. येस व्हाईट +1. 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. एका साइडला ऑरेंज आर्मी, दुसऱ्या साइडला देखील ऑरेंज आर्मी आहे. DK स्पोर्ट्स RB11 या दोघांमध्ये चाललेली मॅच. 38 धावेचं आव्हान. तब्बल धाव संख्या 10. बॅट स्विंग केली जातीये. चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक मल्हारचा. गुडले स्पॉट वरून पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा त्याचा चेंडू. मल्हारने आतापर्यंत स्वतःला रबर क्रिकेट असेल किंवा टेनिस क्रिकेट असेल स्वतःला सिद्ध करणारा RB11 बाचोलीचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणजे मल्हार आहे. आणि मल्हारच्या विरोधामध्ये षटकार लगावल्यानंतर त्याने आपले अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली आहे आणि आता त्याने मात्र आपले अस्त्र बाहेर काढलेत. चांगली गोलंदाजी. गती परिवर्तन. जेवढ्या वेगानं टाकणार तेवढ्याच वेगानं बाहेर फेकणार. सुनील सागाकर हाय अँड हँडसम ब्रँड. टिपिकल ब्रँड आहे हा. निघाला मिड विकेट रिझनच्या बाहेर. आणखीन एकदा सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला. रितेशनं आता मल्हारला बोलवलंय कारण की हीच ती वेळ आहे जिथे एक डिसिजन घ्यावा लागेल की या जोडीला आता कसं फोडायचं. सुनील सागावकर या चाललेल्या वादळाला कसं थांबवायचं आणि ही चाललेली सुसाट गाडी आहे त्याचा ब्रेक कसा दाबायचा आणि या वाटेमध्ये काटे कसे टाकायचे यासाठीच आता कॅप्टननं गोलंदाजाला बोलवलं होतं. लेट्स सी काय घडतं काय बिघडतं या मॅच मध्ये. गती परिवर्तन. पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये मिड विकेट रिझन आहे. खेळाडू बोला था बैट के सामने नहीं डालने का. बोला था बैट के सामने नहीं डालने का. निघालाय पुन्हा एकदा मिड विकेट रिझनच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक. जानमान चषकला सुरुवात झाली षटकारानं आणि या षटकाराची सुरुवात केली आहे सुनील सागावकरनं. द ब्रँड ऑफ पाटण टेनिस क्रिकेटचा DK स्पोर्ट्सचा एक ब्रँड आज मैदानामध्ये दाखल झाला. टीमची टोटल 22 या आकड्यावरती 22. कॅप्टन DK स्पोर्ट्सचा बोलत असेल पाटण का तूफान. कॅप्टन कॅप्टन खुश है. सुनील सागावकरच्या म्हणजे एवढा खर्च का सुनील सागावकरवरती केला जातो ते आज तुम्हाला समजेल. येण्या जाण्याचा 5 स्टार हॉटेल. सुनील सागावकर नवी मुंबईत दाखल झाला. 5 स्टार हॉटेल. न्यायला आणायला गाडी. भाई बडा प्लेयर बडे मैच का बडा प्लेयर है आणि का नाही. RB11 बाचोली ही सुरुवात है पण क्रिकेट है. RB11 बाचोली कभी भी अटॅक कर सकती है कारण की अजून RB11 बाचोलीने गेम सोडला नाहीये. अजून ती देखील गेम हारली नाहीये. रितेश मागे आहे. रितेश आवाज देतोय कारण की RB11 ला मॅच काढून आणायची आहे. ओहो फटका चांगला. यावेळी मिड विकेट रिझन मधून पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. चेंडू गॅदर केला. विकेट किपर थ्रो नाही. गोलंदाजाच्या दिशेने थ्रो केला. रितेशला तुम्ही पाहताय विकेट किपरची जागा सोडून गोलंदाजापर्यंत येतोय. खांद्यावरती हात. कानात कुजबूज. एक छोटासा कान मंत्र त्यानं दिला आणि एक छोटासा कान मंत्र सगळा गेम पलटू शकतो. ऋषभ पंतला बघत असता तुम्ही यष्ट्यांच्या मागे. हल्ली त्याचा वॉइस आवाज येतो. मिड विकेट रिझन पंच बडे मंच का निकल चला. 6 धावांसाठी आणखीन एक येतोय. मॅक्सिमम षटकार. क्लास आहे.
लाजवाब आहे, अप्रतिम आहे, मस्त बघावं की बघतच राहावं, कौतुक करायला गेले तर शब्द कमी पडतील अशी फलंदाजी आहे. व्हॉट अ स्ट्रोक. टीमची टोटल जाऊन पोहोचले 29, 29 ऑन अ स्कोर कार्ड. वेगात सुटले ही गाडी. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, मल्हारे वेगाने जातोय, चेंडू गॅदर करेल तोपर्यंत एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर 30 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचले. राहुलला गोलंदाजीसाठी तुम्ही पाहिलं 161. 3 चेंडूचा खेळ आहे. ऋषी सध्या स्ट्राईकला. फुल टॉस नाही देऊ शकत जोशी, फुल टॉस नाही, नो बॉल, त्यामध्ये षटकार. तब्बल आत्ताच्या 7 धावा, या टोटल 7 धावा आहेत आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोर लेवल 37. काय इनिंग बघायला भेटली प्रथमेश. पहिल्या इनिंग मध्ये देखील एका बॉल वरती 7 धावा आल्या होत्या. या इनिंग मध्ये देखील त्यांनी एका बॉल मध्ये 7 धावा केलेत. म्हणजे इतका जवाब पत्थर से देंगे भाई कड़वा देंगे जनाब. टिट फॉर टॅट, जसे आज तसं होतं हे उत्तर. आणि याशिवाय मजा नाहीये मॅचला. बॅटीची टॉप एज, विजयाची डिक्लेअर धाव आणि विजय झालाय संघ अर्थातच डीके स्पोर्ट्स पाटीलावाड संघ. RB11 बाचोली ही तुमची सुरुवात आहे. एका पराभवानं संघ कधी थांबला नाहीये आणि एका पराभवानं खेळ कधी संपला नाहीये. लक्षात ठेवा, हा आजचा अपयश येणाऱ्या पुढच्या दिवसांसाठी खूप